पारंपरिक पिकं घेताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो। शेतात लावलेली पिकं जगवण्यासाठी तर कधी त्यांच्या बाजारभावासाठी ते संघर्ष करतात। मात्र कोपरगाव तालुक्यातील ओगदे येथील शेतकरी मनोज गोंटे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन अवघ्या 30 गुंठ्यात आल्याची लागवड करून त्यांनी तब्बल 280 क्विंटल उत्पन्न घेतलंय। मनोज गोंटे यांची वडिलोपार्जित शेती ही पारंपरिक पिकांवर अवलंबून होती। मात्र सतत घसरणारे दर आणि वाढता खर्च यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं। अशा वेळी गावातील काही शेतकरी यशस्वीपणे आल्याची शेती करत असल्याचं पाहून त्यांनी या पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला। शेतीतून मला पाहिजे तितकं उत्पन्न मिळत नव्हतं आणि कांद्यांचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले, तर मग ते मला काही असं योग्य वाटत नव्हतं, म्हणून मग काहीतरी नवीन करायचं ठरवलं होतं। मग नवीन करता करता माझ्या शेजारी 1-2 शेतकरी होते तर ते अद्रक पीक हे उत्पन्न गेल्या 5-6 वर्षापासून करत होते। मग मी त्यांना विचारलं, मग ते म्हणे तुम्हाला शक्य होत असलं तर करा म्हणे। मग मी त्यांच्याकडून आले बेनं खरेदी केलं 2024 साली 10,500 रुपये क्विंटलनी। ते बेनं मी 8 क्विंटल खरेदी केलं होतं। तर ते खरेदी करून मी 36 गुंठ्याची लागण केली। अनुभवी शेतकऱ्यांकडून आणि काही कृषी सल्लागारांकडून आल्याची शेतीची आवश्यक माहिती घेतल्यानंतर आल्याची लागवड करण्याचा निर्णय गोंटे यांनी घेतला। मी जास्त करून मोबाईलचा सुरुवातीला आधार घेतला होता, नंतर मला एक योग्य मार्गदर्शन भेटलं। आमचे मित्र सतीश दादा ढवळे, बालाजी कृषी सेवा केंद्र आहे रोटेगाव, कोपरगावचे जाधव ॲग्रो आणि समर्थ ॲग्रो असे यांच्याकडनं मला ती माहिती मिळत गेली आणि मी त्यांच्याकडनं औषधं घेऊन या सर्व गोष्टीचं नियोजन करून पद्धतशीर आणि मग माझा प्लॉट या पद्धतीने आणला। गावातील काही शेतकऱ्यांकडून माहीम जातीचे 8 क्विंटल आल्याचे बियाणे खरेदी करून गोंटे यांनी आपल्या 36 गुंठे क्षेत्रात लागवड केली। त्यातील 6 गुंठे क्षेत्रातील बियाणे मित्रांना विक्री केले आणि त्यांनाही आल्याची शेती करण्यास मार्गदर्शन केलं। उर्वरित 30 गुंठे क्षेत्रात 2024 साली लागवड करण्यात आली। 6 गुंठ्याचा बेने प्लॉट मी माझ्या स्वतःसाठी काढला आणि माझे मित्र आहे कारवाडीचे त्यांना दिला। त्यापैकी उरलेला माझा 29-29.5 गुंठेच प्लॉट होता अद्रकचा, पण भाव नसल्या कारणामुळं मला तो नाविलाजास्तव ठेवावा लागला। मध्यंतर पाऊस झाल्यामुळं मार्केट 1-2 ते 3च दिवस फक्त मार्केट प्लस झालं आणि मार्केट प्लस झाल्यानंतर मग मी विचार केला की आपण आता अद्रक प्लॉट आपला काढून टाकूया। माझा प्लॉट साधारणतः 14 महिने ठेवलेला आहे। तोपर्यंत माझा खर्च हा पूर्ण बेनं बेसल डोस हा सर्व मिळून 4.5 लाख रुपये झालेला होता, 4,60,000 रुपये। आणि तो 4.5 लाखाचा खर्च मला बेनिफिट मिळालाय। माझे उत्पन्न 280 क्विंटल निघालं, मला सरासरी 4,000 रुपयाचा भाव भेटला। शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो, मात्र शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येतं हे मनोज यांनी दाखवून दिले। त्यामुळे इतरांनी देखील परिस्थितीशी 2 हात करून मार्ग काढला तर फायदा नक्की होतो। अहिल्यानगरहून रवींद्र महालेसह ब्युरो रिपोर्ट ETV भारत।